तिथे मुंबईतील दहिसर परिसरात मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली। या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर झाला। मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक झाली, यावरून मनसेचे संदीप देशपांडे संतप्त झाले। भैया निरुपमांना पाठिंबा देणारं सरकार कोणत्या विचारांचं सरकार आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यांच्या या टीकेला संजय निरुपम यांनी प्रत्युत्तर दिलं। पोलीस तर बायस आहेत, त्याच्यात काय वादच नाही। आणि संजय निरुपम सारख्या भैया लोकांना मराठी पोलीस का सपोर्ट करतायत हे न उमजण्यासारखं आहे। सन्माननीय एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत, त्यांनी सांगितलं की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं आमचं सरकार आहे। जर ह्या लोकांच्या विचारांचं सरकार असेल तर मराठी मुलांना जेलमध्ये टाकून भैया निरुपमला पाठिंबा देणार आहे कुठलं सरकार आहे? हे नक्की बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आहे? हे नक्की आनंद दिघे साहेबांच्या विचाराचं सरकार आहे का? हा आमचा प्रश्न आहे। तो इंदोरी चाटचा जो हलवाई आहे ना, तो जाऊन तिकडे बोंबाबोंब केला, माझ्या नावाने बोंबाबोंब केला आणि पोलिसांवर दबाव टाकला की तुम्ही त्यांच्या विरोधात पण कारवाई करा, पण तो चुकीची कारवाई असेल। हां, त्यांचे लोकांनी आमचे वाहनावर दगडफेक केली आणि आमच्या कार्यक्रमामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला। यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई झालेली आहे आणि पुढे पण होणार। तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही। दरम्यान महाराष्ट्रात मराठी सक्ती हे अयोग्य नाही, मात्र भाषेच्या नावावर हिंसा अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। मुंबई हो, महाराष्ट्र हो, यहाँ पर मराठी का आग्रह होना, मराठी को प्राथमिकता दो कहना, ये कोई गलत बात नहीं है। देश में जोर जबरदस्ती करके किसी प्रकार से भाषा के नाम पर हिंसा करना ये हमको मंजूर नहीं है। इसलिए उनको हम निश्चित रूप से मराठी सिखाएंगे और किसी के ऊपर हम अन्याय नहीं होने देंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।